त्यामुळे यानंतर प्रत्येक संघानं इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी हजर राहिलं पाहिजे. चला इथे ॲडव्होकेट किशोर खोपकर किशोर खोपकर यांचा हेतूची सन्मान केला जाईल. ओ टू कमेंट्री बॉक्स वैभव. चला मॅच ऑन आपण करतो. सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये आलेत. बॅटिंगसाठी साहिल मोहिते आणि प्रणय पोपेटा हे दोन ओपनिंग ब्लास्टर्स आलेत आणि पहिलं सलामीचं षटक घेऊन आलाय उमेश माली. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच पाली विरुद्ध नेरे 40+. दोन्ही कॅप्टन या. जी बॅलन्स मॅच आहे ती कंप्लीट केली जाईल. अगोदर पंच वळत आहेत आमच्याकडे कडूसर आणि व्हाईट बॉलचा इशारा त्यांनी दर्शवलाय. अतिरिक्त धावेनं सध्या संघाचं खातं उघडतंय. भरपूर संख्येनं सगळे प्रेक्षक वर्गी आलंय. तर सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करू. ही देखील मॅच तेवढीच महत्त्वाची. याच्या अगोदर बोनशेत संगम सो रेग्युलर आणि वाकडी 40+, जे दोन संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालेत. अर्थातच 2 ट्रॉफ्यांवर त्यांची नावं ही कोरली गेलेली आहेत. उमेश माली सज्ज होत असताना समोर वाईट यॉर्कर इथे केल्या आणि चॉप करण्याचा प्रयत्न होता. लाऊडली अपील झाली. पंचांनी अगदी तिथे दर्शवलं बॅट अँड बॉल मध्ये कोणताच संपर्क नव्हता. डॉट बॉल तुम्हाला इथे बघायला मिळेल. अगदी फार इंटरेस्टिंग मॅच. मैदानामध्ये तुमचा नैसर्गिक तुमचा स्वाभाविक खेळ हा खेळावा लागेल. जिद्दनं आणि चिकाटीनं लढावा लागेल. हा देखील बॉल अँगल बनवत असताना डायरेक्ट हिट यष्टाच्या मागून गणेश पारवे काम तमाम केलाय. पंचांचं बोट आकाशाकडे खेळाडू रन आउट. पहिली विकेट. हे नाव फार मोठे कलंबोली टेनिस बॉल विश्वाचं, परंतु मैदानामध्ये या महत्वपूर्ण मॅच मध्ये वाईट तर आला होता, परंतु रन सोडण्याचा प्रयत्न हा मोह हा सिंगल घेण्याचा प्रयत्न फार मी म्हणेन घातक ठरला आणि कोणती चूक केली नाही. गणेश पारवेने स्टंप हिटिंग करण्यामध्ये कोणताच वेळ त्यांनी घेतले नाही आणि ते पहिला विकेट साहिलच्या रूपानं हा मोठा हादरा मिळालाय कालभैरव कलंबोलीला. या हादरातून सावरावं लागेल. मिडल ऑर्डरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. उमेशनं सदैव गेम प्लॅनिंग रणनीती होती की बॅट्समन्स पासून अवे फ्रॉम द बॉडी अगदी गोलंदाजी करायची आणि त्याला थांबवायचं, परंतु सध्या हे मोठे यश फिल्डिंग मधून पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर डॉट बॉल आला. पुनश्च वाईट प्लस रनआउटची विकेट अगदी मिळताना बघा मिळते. जरी एक्स्ट्रा बॉल आला असला तरी प्रॉफिटच झालं असं म्हणायला हरकत नाही टीम केवायच्या दृष्टिकोनातून. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत विराज खानावकर. हा देखील खेळाडू आपल्यामध्ये क्षमता राखतो, परंतु प्रणय पोपेटाला देखील आता स्टार्ट टू एंड हा खेळ करावा लागेल. चेसिंग दरम्यान मागील मॅच काय पार्टनरशिप केली नामदेव जमदाडे आणि त्याच्यानंतर आपण भरत पाटील यांची पार्टनरशिप पाहिली. एंड पर्यंत दोन्ही खेळाडू खेळ आणि मॅच ओपन करून दिली. आता सुरुवातीला देखील या पार्टनरशिपकडे संघ पाहत असेल कलंबोली, परंतु उमेश माली विकेट टेकर गोलंदाज आहेत आणि अगदी बघू शकता ते देखील सज्ज. फुल टॉस होता, ही संधी होती, फिल्डर पोहोचले तिथे. बॉल कलेक्ट करतील, थ्रो करतील, तोपर्यंत रन कंप्लीट केली जाईल. सिंगल टायमिंग करू शकले नाही या बॉलला, कारण आत्ताच मैदानामध्ये आलेत. आता अगदी बघू शकता ठीक रात्रीचे संध्याकाळचे असं म्हणावं लागेल 6:56 झालेत, कारण आता थोडंसं मैदानामधील अंधार देखील आजूबाजूला तुम्हाला बघायला मिळेल. आज लवकर जे फ्लोट लाईट्स आहेत ते लवकर ऑन करण्यात आल्या. याचं कारण आज वातावरण ज्यामध्ये भरपूर बिघाड आपल्याला बघायला मिळाला. बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी देखील, अवकाळी पाऊस आला, परंतु आता ही स्पर्धा देखील तेवढेच वेगानं. हाही फुलटॉस होता, इनसाइड आउट केला बॉल. चला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर कडे मयूर पोहोचतायत बॉलवर. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल हाताला ब्रश करत असताना चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. तंत्रातून बाहेर निघणारा खरं तर चौकार राहिला. रन फलक अगदी पुढे चालला. बोर्डवर 7 धाबा. दोन्ही संघ लढतील. कलंबोली संघाचा देखील यंदाचा प्रवास चांगला आहे. केवाई संघाने देखील बऱ्याच टुर्नामेंटमध्ये सुरुवातीच्या काही मॅचेसमध्ये फार चांगलं त्यांनी केलेलं आहे. स्ट्रगल आहे, परंतु म्हणतात ना एकदा जिंकण्यासाठी 100 वेळा कधी कधी परास्त व्हावं लागतं आणि मैदान गाजवण्यासाठी तुम्हाला संपूर्ण सर्वस्व समर्पण करायचं असं. उमेश माली सज्ज झालाय. काय बॉल डिलिव्हर केला, अफलातून राहिला अवे फ्रॉम द बॉडी.
ज्या प्रणय पोपेटानं चौकार लगावला त्याला यावेळेस थोडंसं शांत केलंय. प्रणय पोपेटा हे देखील नाव तेवढंच मोठे कलंबोलीचं आणि त्यामुळं रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदाऱ्या त्याच्या खांद्यावर अगदी नेहमीच आपल्याला बघायला मिळतात आणि आज त्यालाही त्या निभवायच्या आहेत. उमेश माली ताकदीची गोलंदाजी सध्या तोही करतोय. ओ हाई बॉल काय वेग आहे प्रचंड. उमेश माली अगदी दोन्ही अँगल आहेत त्याच्याकडे. सध्या आपण बघू शकता लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं तो गोलंदाजी करतो आणि उजव्या हाताचा खेळाडू समोर आहे. वेगाने त्याने बीट केला. मागील जो बॉल चौकार आला होता त्याच्यानंतर सलग 2 निर्धाव चेंडू त्याने डिलिव्हर्ड केलेत. उत्तम गोलंदाजी सध्या तो साकारतोय. पॉवर प्लेचे षटक कारण एकमेव पॉवर प्ले तुमच्या वाटेला येईल. अगदी 4 ओव्हरची लढत आहे. वेगवान बॉल हा देखील होता. बॉल बॅक ड्राईव्हचा प्रयत्न. 1 रन पूर्ण झाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी इन साइड ऑफ द सर्कल मधून ही रन त्यांनी कंप्लीट केली. सिंगल पहिलं पॉवर प्लेचं षटक हे आता एंड झालंय आणि त्यामध्ये रन फलकावर धावा लागलेत 8 आणि 1 धावाची सफलता. खेळाडू 1 गमावलं देखील. बॅटिंग करत असताना कालभैरव कलंबोलीनं इथे तत्परी मान्यवरांचा सन्मान केला जाईल. स्पर्धा ऑर्गनायझर शशिकांत कुडले यांच्या शुभ हस्ते मोरबे गावातील आदरणीय व्यक्तिमत्व रामदास म्हात्रे यांचा सन्मानित केला जाईल. या रामदास शेट्टी आपला सन्मानित केला जाईल. आज वेळ आपल्याकडे कमी असेल कारण मान्यवरांची इथे अलोट गर्दी होणार. जसजसं सामन्यामध्ये आम्हाला वेळ मिळेल त्या क्षणी मात्र मान्यवरांचा यथोचित सन्मानित केला जाईल. शशिकांत दादा कुठले आमचे स्पर्धा ऑर्गनायझर आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे. त्यानंतर बालू पाटील मोरबे आपण या आपला सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स वैभव भोपी. या सन्मानित केवाळीचे सन्माननीय विकासजी पालकर साहेब आणि धीरेन बियर शॉपचे सन्माननीय अमरशेठ पालकर यांना व्यासपीठावर या आपलं हार्दिक स्वागत. आणि टीमला विश्वासभाई पालकर आपले हार्दिक स्वागत आम्ही इथं करू. चला डीजे तुम्ही सज्ज व्हा. चंद्रकांतजी पालकर साहेब, विश्वासजी पालकर, परशुराम पालकर साहेब, जनार्दन गायकर, रुण गायकर, खुशी पालकर, गोल्याबाई, रुण पालकर, अनुष्का पालकर आणि भूमिका पालकर यांच्याकडून टीमला शुभेच्छा. तुमचंही स्वागत. चला प्लीज ताडपत्री आपणही रेडी ठेवा. आयोजक कमिटी कारण 1-2 थेंब इथपर्यंत पोहोचलेत कारण आपण तयार राहणं गरजेचं आहे. डीजे नितीन लाईव्ह टेलिकास्ट सगळं काही ते रेडी आहेत. या गोष्टीची ते तयारी करून आलेले आहेत आज कारण वेदर अलर्ट तेही देखील घेतात. गणेश पारवे सज्ज झाले बॉलिंग ट्रॅकवर. या स्पर्धेमध्ये अर्धशतकी खेळी करणारा खेळाडू. उत्तम कामगिरी त्यांनी केले. पावसाचे काही थेंब आता येत आहेत. निसर्गापुढे कोणाचंच काही चालत नसतं. टर्न केले बॉल. स्पीड विथ टर्न अगदी तुम्हाला बघायला मिळाला. बीट करत असताना दिसले तिथे खेळाडूला. धावसंख्या अगदी बघू शकता सध्या थांबत असताना ऑन बोर्डवर 8 धावा सध्या लागलेत. सुरुवात चांगली झाली. पंच इशारे करतायत. गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आले. थर्ड अंपायरची मागणी इथे करण्यात आली. तिसरे पंच आमच्यासोबत जॉईंट व्हायला लगेच ऑन स्क्रीन. ऑर्गनायझर कमिटी. चला मॅच ऑन करूया आपण मैदानामध्ये. धावसंख्येचं टोटल अगदी बघू शकता. ऑन बोर्डवर लागलेले सध्या 8. संदेश पारवे आपलंही स्वागत. राम भोपे आपलंही स्वागत. टर्न केला आणखी एकदा बॉल. ही गणेशची शैली आहे खरं तर बघू शकता. वेगानं आज थोडंसं स्पीड एक्स्ट्रा त्याने जनरेट केलाय आणि त्या स्पीड सोबत टर्न करतो आणि त्याला चांगला टप्पा सापडल्या मैदानामध्ये. स्ट्रायकर एंड कडे प्रणय पोपेटा फार कमी वेळा खेळाडूला आम्ही स्ट्रगल करताना बघितलंय परंतु आज थोडा स्ट्रगल तोही करतोय. मॅचचं थोडं दबाव आहे कारण सुपर 12ची जेव्हा लढाई लढली जाते तेव्हा ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न असतं. ही लढाई जिंकल्यानं तुम्हाला ते पूर्ण होतं त्यामुळे थोडासा दबाव जरूर असतो परंतु तुमचा नैसर्गिक खेळ मेंटॅलिटी अगदी कधीच विसरून जाऊ जमत नसते. पुन्हा एकदा बॉल टर्न केलाय. उमेश मालीकडून बॉल निसटला आणि पाठीमागे कलेक्शन झालेलं आहे आणि इथे बघू शकता आपण हे कलेक्शन फार चांगलं आणि विकेट. चला या स्पर्धेकरता रामदास शेठ म्हात्रे यांच्या वतीने या स्पर्धेला 1100 रुपयाचा देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडे यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो. बघा लक्षात घ्या जर समजा पाऊस आला तर मॅच जिथे थांबेल तिथूनच सुरू केली जाईल हे लक्षात घ्या. चला इथे रमेश पवार आपण लगेचच व्यवस्था करायची बघा.
खेळपट्टी कशी आपल्याला सुरक्षित ठेवता येईल याकरता आपल्याला लक्ष केंद्रित करायचे आहे. तर जी वैयक्तिक पारितोषिके आहेत ती 6 संघांमध्ये डिवाइड करून देणार आहे, ते आम्ही लक्षात घ्या. आणि जर बाईकच्या रेसिंगमध्ये 2 खेळाडू सेम पॉईंटवर असतील तर ॲव्हरेज काढला जाईल. ज्याचा ॲव्हरेज चांगला त्याला ती बाईक. सुपर 6 म्हणजे यानंतरची जी लढाई आहे ती आत्ताची मॅच आणि यानंतरची सुपर 6 या 2 मॅचेस तुमच्या मालिकावीरासाठी ग्राह्य धरल्या जातील, हे लक्षात घ्या. सेमी आणि फायनल याच्या रन आणि विकेट तुमच्या ग्राह्य धरल्या जाणार नाही. आम्ही इतर दिवस देखील सांगतो, आत्ता देखील तुम्हाला आम्ही दर्शवतो. गणेश पारवे सज्ज होत असताना आपल्या बॉलिंग ट्रॅकवर 3 बॉल डॉट 1 विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे अगदी बघू शकता लेग साइडला बॉल पिचिंग केला. पंचांनी सांगितलंय अगदी बाईटचा लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप चौकार. तर डीजे देखील थोडा बंद राहील थोडा वेळ, जोपर्यंत आता असं वाटते की वाऱ्याची एक चांगली झुलूक येऊ द्या आणि जे ढग सध्या आलेले आहेत वर ते दूर जाऊ द्या. बाईकच्या स्वरूपाने मागील चौकार आले. नशिबाची साथ खरं तर टीम कलंबोलीला मिळते. आता थोडं उंच भरारी घेण्याचं स्वप्न त्यांचंही पूर्ण होईल. पुन्हा एकदा टर्न केल्या बॉल. गणेश अगदी बघू शकता उत्तम गोलंदाजी सध्या तो साकारतोय. आणखीन एक डॉट बॉल अगदी बघू शकता. 5 बॉल डॉट आलेल्या आहेत. अगदी उत्तम गोलंदाजी. एकच बाईकचा चौकार ते धावा सांघिक टोटल मध्ये जोडल्या जातात. बॉलरच्या कोठ्यामध्ये तो डॉटच जोडला जातो. काल देखील एक मेडनवर आपण पाहिली होती. अगदी तशाच पद्धतीनं वल्लभ संघाचा गोलंदाज होता, परंतु हा अंतिम बॉल आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता. आणि बघू शकता पंचांचं बोर्ड आकाशाकडे. खेळाडू बाद झालेत आणि मेडनवर निर्धाव षटक फेकलाय गणेश पारवेनं. जो चौकार आला होता तो 22 होता, तो सांघिक टोटल मध्ये ऍड असतो. आणखीन एक मैदान ओव्हर या स्पर्धेमधील अगदी बघायला मिळाली. निर्धाव षटक. अशा रीतीनं पहिलं 2 षटकं संपलेत आणि रणफलकावर धाव आहेत. कालभैरव कलंबोली संघाच्या ऑन बोर्डवर लागले. त्या 3 खेळाडू बाद फक्त आणि फक्त 12 धावा. चला वेळ न घेता केवाली संघ आपण फिल्डिंग लावून ठेवा, कारण या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आता आपल्याला थांबायचं नाहीये, वेगानं खेळ करायचा. बॅटरी आपण तुम्ही रेडी ठेवा. 1-1 मिनिटं 1-1 सेकंद महत्वाचा आपल्यासाठी. चला नेरे 40+ आणि प्रतिस्पर्धी पाली 40+ नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. दोन ओव्हर संपलेत. पहिल्या षटकामध्ये उमेश मालीनं रन खर्च केले होते 8 आणि त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये गणेशच्या षटकामध्ये 22च्या 4 आल्या होत्या. मेडन ओव्हर देखील होतं. धावसंख्येचं टोटल तुम्हाला बघायला मिळेल सदस्यतेमध्ये 12 वर आहे. मनीष पालकर जो अपकमिंग यंगस्टर आहे केवाळी संघाचा, तो आता सज्ज झालाय. 2 खेळाडूंमध्ये चर्चा होते. विराज खानावकर आणि अनिकेत भगत यांच्यामध्ये चर्चा होते की सध्या या स्कोरबोर्डला कसा पुढे पुढे घेऊन जाता येईल. डॉक्टर अगदी बघू शकता आपण. सगळ्यांचं हार्दिक स्वागत करूया. सन्माननीय आमचे सर तिथे श्रीरंग नावडेकर सर, जगदीश कोपकर सर. रिअली हार्ड लक. आज खरं तर क्रिकेट खेळामध्ये नशिबाची साथ आहे तेवढीच महत्वाची असते मेहनतीसोबत. मनीष पालकर सज्ज झाले. 3ऱ्या ओव्हरमध्ये लेफ्ट हँडेड खेळाडू समोर आहेत. धावा येणं फार गरजेचं आहे कलंबोलीच्या दृष्टिकोनातून. शॉर्ट लाईन ठेवली, शॉर्ट अँड पुल केला. बॉल फक्त उंच गेलाय, लांबी कमी, फिल्डर डाऊन द बॉल. प्रेम नहा झेल टिपलाय. आणखीन एक विकेटची कत्तल. 4था धक्का टीम कलंबोलीला. महत्वाची विकेट विराज. दीपक माली आपले हार्दिक स्वागत केवाली. मनीष पालकर अगदी बघू शकता आपण इथे विकेट आलेली आहे पहिल्याच बॉलवर. सँडी पालकर याच गावावरून बिलॉंग करतात. उत्तम पंचाची भूमिका या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील केली. परंतु कलंबोली संघाला या अडचणीतून मार्ग शोधावा लागेल. आपल्या ध्येय काय आहेत, आपले उद्दिष्ट काय आहे याकडे तुम्हाला फोकस करावा लागेल, कारण महत्त्वपूर्ण ही लढत आहे. पुन्हा एकदा काही थेंब थांबलेत.
बघा पंच इशारे करतायत की आपण बॅटर रेडी ठेवा, फलंदाज कितीही चांगली फलंदाजी करू द्या, आपल्याला वेळेला महत्त्व द्यायचं आहे. काल एकाच संघाला टायमिंग आऊटचं वॉर्निंग दिली होती पंचांनी आणि काही मायक्रो सेकंदामुळे खेळाडू आतमध्ये आला ना, ती वॉर्निंग अगदी टाईम आऊटचे वाचले खेळाडू. त्यामुळं अगदी या गोष्टींकडे देखील तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. धावसंख्या अगदी बघतो आपण अडचणीमध्ये जरूर आहे, असंही म्हटलं जातं क्रिकेट खेळामध्ये तुमच्या अडचणींना सांगता आलं पाहिजे तुमचं स्वप्न किती मोठे आहेत. तुमच्या स्वप्नांना या खेळामध्ये तुम्ही हे सांगू शकत नाही की तुम्हाला अडचणी किती आहेत. अडचणीतून तुम्हाला मार्गक्रमण करावाच लागतो. तुषार जले बॅटिंगसाठी आलेत 12 ओव्हर संघम. पुन्हा एकदा चांगला बॉल, वेगवान तेज तर अर्चुंडो नाव सेकंडकडे थ्रो, तिथे धोका होता. पंचांना थोडं संशयास्पद वाटतं आणि त्याने लगेचच निर्णय पाठवले थर्ड अंपायरकडे. चेक केलं जाईल, डिसिजन पेंडिंग. कलंबोली संघ काही चुका करतोय. सुरुवात चांगली झाली होती परंतु थोडासा तालमेल बिघडलाय. अनबॅलन्स क्रिकेट ते खेळत आहेत. जो डाव विखुरलाय त्याला सावरण्याचं काम करावं लागेल. बॅलन्स मैदानामध्ये करणं फार गरजेचं आहे. इथून प्रयत्न करावे लागतील. 35-40 धावा कशा येतील याचा प्रयत्न कलंबोली संघाला करावा लागेल. परंतु सध्या केवळ संघाने जी गोलंदाजी केली ना ती लाजबाब आहे. माइंड बॉलिंग अगदी बघू शकता आपण जे बॉलिंग परफॉर्मन्स माइंड ब्लोईंग जबरदस्त गोलंदाजीचं गुण कौशल्य त्याने पेश केलंय. शिवदाचे वाघमारे सर ऑन स्क्रीन जॉईंट आहेत. ऑन फील्ड अंपायरना संशयास्पद वाटलं होतं त्यामुळे तो निर्णय त्यांनी इथे पाठवलाय. फार महत्वाचा आहे निर्णय. भरपूर संख्येने प्रेक्षक आलेत, सगळ्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करू. नॉट आउट खेळाडू पोचलाय सुरक्षित आपल्या स्क्रीचमध्ये. धावा मिळतील या बॉलवर टोटल मिळणार नाही. डॉट बॉल तिथे आलाय. धावसंख्येचं टोटल अगदी बघू शकतो तिथेच थांबलंय. 12 वर मनीष पालकर देखील जीव ओततोय गोलंदाजीतून. यावेळेस एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेट. पंचाचं बोट आकाशाकडे. अजून एक विकेट खेळाडू बाद. चुका सध्या करतोय मैदानामध्ये कलंबोली संघ. प्रेशर मध्ये येऊन सध्या फलंदाजी करतायत. टॉस तेवढाच महत्वाचा. उशिरा आले त्या कारणास्तव टॉस झाला नाही आणि केवाळे संघाला तो नाणेफेक डायरेक्टली मिळालं आणि परिणाम आज पहिल्यांदा बॅटिंग करावी लागली. परंतु सध्या फलंदाजी संपूर्ण ढासळली आहे. कोण संघाचा डाव सावरेल, कोणता फलंदाज आहे ज्या अडचणीतून कलंबोली संघाला पुढे घेऊन जाईल. आज झालेली भन्नाट गोलंदाजी, कारण कांचनदादा म्हणतात ना काही दिवस जे उलटून जातात त्यात भरपूर जखमा मनामध्ये असतात. केवाळे संघाने यंदा भरपूर स्ट्रगल केलाय. ट्रॉफीचे ते हकदार बनलेले नाही आहेत परंतु आज ज्या पद्धतीने या टुर्नामेंटमध्ये ते लढलेत त्यांच्या लढाईला देखील मानावं लागेल. उंच गेला बॉल आणि त्यासोबत खेळाडू पासून दूर देखील खूप चांगल्या पद्धतीने हुक केला. पंच सांगतायत हा संघर्षाचा अगदी डंका वाजवत असताना ठोकलेला षटकार. 6 रन. फार चांगल्या पद्धतीने ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्हाला लगेच WTC न ऑन स्क्रीन दाखवलं. खूप चांगल्या पद्धतीने हा फटका कन्वर्ट केला फलंदाज होते कल्पेश मोहिते. अगदी बघू शकता 7व्या क्रमांकावर तो मैदानामध्ये आलाय आणि त्याने षटकार ठोकला. एक कमजोर बॉल हा फार महत्वाचा ठरलाय. धावसंख्येला थोडा आकार रन फलक पोहोचलाय. सध्या 18 या रणफलकावर हे धावसंख्येचं टोटल सध्या बघा मिळत आहेत. एकाच लॉट मधून दोन्ही टीम पुढे आल्या आणि त्यांच्यामध्ये चाललेली लढाई ही लढाई फार संघर्षाची आहे आणि महत्वाची देखील. 18 रन ऑन बोर्ड वर बघतो आपण. कट करण्याचा प्रयत्न नाही थांबू शकले. बॉल चाललाय गॅप मधून फार दूर राहिला अगदी प्रभाकर पालकर यांच्यापासून आणि बॉल चालला सीमा पलीकडे. 4 रन. थोडे इंजर्ड होत आहेत, लागले त्यांना तिथे थोडस. 4 रन आलेत मागील बॉलवर. थोडी इंजुरी जाणवते तिथे प्रभाकर पालकर. दुःख वाटतं जेव्हा एखाद्या प्रमुख खेळाडूला अशा मैदानामध्ये एका सामना सुरू असताना इंजुरी येते. मॅचचं महत्त्व जाणतात. प्रभाकर पालकर आज 40+ त्यांचं वय आहे परंतु आपल्या संघासाठी ते खेळत आहेत. त्यांच्या जिद्दीलाही सलामी गेली. कित्येक वर्ष केव्हा टेनिस बॉल विश्वासाठी त्यांनी दिलेत.
मैदानातून ते बाहेर होत आहेत आणि त्या जागी आता 12वा खेळाडू आता आतमध्ये चाललाय. बघा उमेश आणि त्या ठिकाणी बघितलं आपण उदय त्याला घेऊन येतात मैदानाच्या बाहेर. चला मॅच आता आपण पुढे स्टार्ट करतोय. प्रभाकर पालकर पाणी देता ना तिथे थोडं. मागील 2 बॉलमध्ये 10 रन आलेत. कलंबोली संघानं पुन्हा एकदा डोकं वर केलं या मॅच मध्ये. थोडस प्रेशर केलं होतं. आणखी एक चांगला फटका बघायला मिळत आहेत. सुरुवातीला शांत दिसला, काही प्रेशर आलं होतं. काय बॅटिंग करतोय कल्पेश मैदानामध्ये 7व्या क्रमांकावर आलाय आणि ही धमाकेदार त्याची फलंदाजी. 1 षटकार आणि 2 चौकार. गुड बॅटिंग आणि संकटाच्या परिस्थितीमध्ये आणि या क्षणाला जिथे संघ अडचणीमध्ये होता आणि अशा परिस्थितीमध्ये यापेक्षा चांगली फलंदाजी असूच शकत नाही. त्यामुळे ह्या 14 धावा फार अनमोल आहेत. कालभैरव कलंबोलीसाठी देखील या ओव्हरमध्ये टोटल आलेले आहेत 14, 2 विकेटी आणि एकंदरीत 3 ओव्हर संपलेत. बोर्डवर धावा लागलेले आहेत 26 रन. एकूण 5 खेळाडू त्यांनी आतापर्यंत गमावलेत. तरी यानंतरची लढत असणार आहे. एका बाजूला नेरे 40+ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ पाली 40+. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. बघा स्पर्धेची अतिशय स्ट्रिक्टली नियमावली आहे. सर्व खेळाडूंना आम्ही सूचित करतो जे संघ सुपर 12 मध्ये दाखल झालेले आहेत. मालिका वीरसाठी बघा सुपर 6 पर्यंत उपांत्य फेरीपर्यंतच्या विकेट्स आणि धावा या ग्राह्य धरल्या जाणार आहेत, पकडल्या जाणार आहेत. त्याची काउंट केली जातील आणि त्यानंतर सुपर 6 अर्थात उपांत्य फेरीमध्ये जे संघ दाखल होतील सुपर 3 मध्ये त्यामध्ये मात्र तुमच्या रन्स अथवा विकेट मात्र सुपर 3 मध्ये त्या मात्र ग्राह्य धरल्या जाणार नाही. फक्त सुपर 6 फक्त सुपर 6 पर्यंतच. आताची वर्तमान लढत आणि या पुढील लढत त्या धावा फक्त ग्राह्य धरल्या जातील आणि 6 संघ मात्र या बक्षीस पात्रता फेरीमध्ये दाखल होतील. प्रत्येक संघामध्ये त्या 6च्या 6 बक्षीस या विभागल्या जातील म्हणजे अर्थात डिवाइड केल्या जातील. प्रत्येक संघाला एकच बक्षीस मात्र तिथे दिली जाणार आहे. चला शेवटचं षटक आता डिलिव्हर्ड होणार आहे. तीन ओव्हर संपलेत. रणफलक जाऊन पोहोचलाय सध्या 26 वर. मयूर गायकर अंतिम षटकामध्ये देत ओव्हरमध्ये थोडीशी शॉट लेत होती. त्या अगदी स्क्वेअर कट करायचं होतं. बॅटच्या टो एंडवर बॉल लागून पाठीमागे चाललेला आहे. गणेश फारवे जोपर्यंत बॉलला कलेक्ट करतील आणि त्याच्यानंतर ते अगदी बघू शकता थ्रो देखील करतील तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केलेली आहे. सिंगलच्या मदतीनं अनिकेत भगत तो त्याचा रोल अदा करतोय कारण त्याला माहिती आहे कल्पेश मोहिते ज्याची या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये बॅट बोलती आणि त्याने रनही केलेत. त्यामुळे त्यांनी त्याला आता स्ट्रायकर एंडकडे आणण्याचं काम केलंय कारण यापेक्षा चांगली मेंटॅलिटी असू शकत नाही. क्रिकेट खेळ हा तुमच्या मानसिकतेवर हा फार देखील अवलंबून असतो. परंतु मयूर गायकर देखील हा फार होतकरू खेळाडू तोही तेवढीच महत्वाची गोलंदाजी सध्या करतोय. कट केला बॉल इनफिल्डच्या वरून पहिल्या मध्ये बॉल हातामध्ये आलेला नाहीये त्यामुळे चाललं थर्ड मॅनला अप्पर कस साईडनं चौकार. तरी ते सन्माननीय संतोष शेलके 40+ क्रिकेटर चिंचवली यांचं आगमन झालेलं आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ बागडी यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. कल्पेश मोहिते देत ओव्हरमध्ये गोलंदाजांचा भरघोस समाचार घेतोय. अगदी 4 बॉल त्यांनी केलेत आणि 4 बॉल मध्ये 18 धावांची इनिंग साकारलेत. लगातार 3 बॉल 3 चौकार त्यांनी इथे ठोकलेत आणि 1 षटकार देखील. काय बॅटिंग आहे. धावसंख्या झालेली 31. फायटिंग टोटल आता बनलाय. मयूर गायकर पहिला बॉल फार सुंदर होता परंतु त्याच्यानंतर खराब बॉलचा समाचार त्यांनी घेतला. आज बॉल चांगला दिसतोय. आता हा देखील तेवढा चांगला. मयूर आपल्या भातातील अस्त्र बाहेर करतोय. खराब फिल्डिंग. थर्ड मॅनला चाललाय बॉल कलेक्ट केला आणि इथे 2 कंप्लीट. स्ट्राईक रोटेट
हो नाही, या क्षणाला कलंबोली संघाला अपेक्षित होतं आणि ते त्यांच्या फेवरमध्ये गेलंय. जिथे सिंगल होती तिथे डबल कंप्लीट झाल्यास नशिबाची साथ देखील मिळते. कल्पेशला धावसंख्या झालेली आहे टोटल 33 धावा. हिरो बनण्याची संधी प्रत्येकाला मिळते. तुमच्या अफाट प्रयत्नानं आणि अफाट कष्टानं तुम्ही हिरो बनता आणि आता खरा हिरो बनण्याची मोहीम अक्षरशः हाती घेतली कल्पेश मोहितेनं. परंतु मयूर गायकर देखील कच्चा दुवा नाही त्यांनी लगेच सांगितलं. बाच्या राडामध्ये आलेला आहे बॉल, परंतु थोडं मिसटायमिंग होतं. खेळाडू आहेत पाठीमागे. उमेश पहिला रन कंप्लीट झाले, दुसऱ्यासाठी निघालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथे पुन्हा एकदा 2 रन, आणखीन एक डबल. अगदी मोठं बॅटल शर्यतीचे प्रयत्न अगदी अंतिम टप्प्यामध्ये केलेला कल्पेश मोहिते. 2च्या मध्ये तिनं धावा झालेले टोटल 35 रन ऑन बोर्डवर सध्या बघायला मिळतात. अंतिमचे 2 बॉल या पहिल्या सत्रातील उर्वरित भरपूर अप अँड डाऊन्स बघायला मिळाले. पहिल्या 2 षटकामध्ये रन येत नव्हत्या, त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 14 आल्या. याही ओव्हरमध्येच काही रन आलेले आहेत आणि अगदी बघू शकता रनिंग बिटवीन द विकेट दाद द्यावी लागेल. 7व्या क्रमांकावर आलेला कल्पेश मोहिते आतापर्यंत एकही त्याने डॉट बॉल खेळला नाही. यापेक्षा एखादा ओपनरला लाजवेल इतकी चांगली बॅटिंग कल्पेशने केली आहे. 3 डबल, 3 चौकार आणि 1 सिंगल. 7 बॉल 24 धावा त्यांनी केलेत. किल्ला लढवलाय. आपला संघ धारातीर्थी पडला होता आणि अशा परिस्थितीमध्ये ढाल बनून मैदानात उभा राहिला. धावसंख्येचं टोटल झाले 37. अंतिम बॉल आता डिलिव्हर्ड केला जाईल. या ओव्हरमध्ये देखील आपण पाहणी केली तर जवळपास 11 धावा आलेत 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल तेवढाच महत्वाचा आहे. सिंगल डबल देखील आलेत. थोडीशी शॉर्ट लेन ठेवली, बाउन्सर अटेम्प्ट केला जो मयूरला नेहमी आवडतो आणि तिथे डॉट बॉल आलाय. अशा रीतीनं पहिलं सत्र संपलंय. सुरुवातीला पहिली 2 षटकं केवाळी संघाने आपल्या नावी केली आणि नंतरची 2 षटकं कलंबोली संघानं आपल्या नावी केली आणि पहिल्या सत्रामध्ये धावा झाले टोटल 37-38 धावांचं आव्हान. थँक्स वैभव. इथे केवळ क्रिकेट संघाचे 8085 क्रिकेट संघाचे समर्थक मिलन शेठ पालकर, स्वतंत्र पालकर, लोकेश भाई शिंदे आणि जयवंत पालकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. इथे नाणेफेक केली जाणार आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. जय बापदेव 40+ पाली विपक्ष नेरे क्रिकेट संघाच्या दरम्यान आणि नाणेफेक करण्यासाठी आम्ही इथे आमंत्रित करतो. चला नाणेफेक करण्यासाठी आता विश्वनाथ पाटील यांना आम्ही आमंत्रित करतो. या विश्वनाथ, प्रत्येक दिवशी त्यांची आपण उपस्थिती पाहतो. विश्वनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते नेरे 40+ विपक्ष जय बापदेव पाली 40+. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे 40+ विपक्ष जबाबदेव पाली. आमचे विश्वनाथ दादा पाटील, रंगनाथ भाई पाटील यांचे बंधू, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होत आहे. या पाली जयदास 40+ विश्वनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होत आहे. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. बघा कॉलिंगसाठी जयदासने आवाज दिला आणि नाणेफेकीचा कौल जयदास संघाच्या बाजूने. निर्णय फील्ड फर्स्ट करू. फलंदाजी शतरक्षण गटाचा निर्णय स्वीकारलेला. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ नेरे 40+ पाहतो. यापूर्वी नेरे विपक्ष पाले असतील लढत प्रकाश जोतातील स्पर्धेमध्ये कधी झाली होती? प्रकाश जोतामध्ये नाही झाली, पण डेमध्ये खेळलो आहे आम्ही भरपूर. आणि आम्ही नेरा, पाली आणि मोहो ही तिन्ही गावं एकत्र प्रॅक्टिस करतो. त्यामुळे आम्हाला काय नवीन नाही आहेत आणि त्यांना आम्ही नवीन नाहीत. आम्ही भावासारखे एकत्र खेळू. चला थँक्यू सो मच. समीर दादा नाणेफेक गमावलेली आहे. मैदानामध्ये सांगितलं की आता मात्र ही लढत कशी मैत्रीपूर्ण लढत होणार? 100% मैत्रीपूर्ण लढत मैत्रीपूर्ण होईल. परंतु मैदानामध्ये एक 40+ या अनुषंगाने निश्चित स्वरूपात प्रेक्षकांना संघर्ष बघायला मिळेल का? संघर्ष बघायला मिळेल म्हणजे क्रिकेटचा हा 100%. बघा त्यांनी सांगितलं क्रिकेटचा एक संघर्ष, अर्थात क्रिकेटचा एक चांगला द्वंद्व युद्ध आपल्याला बघायला मिळेल, अर्थात चेंडू आणि फली यांच्या दरम्यान. हॅलो चेक. तरी मग लगेच आपण या इनिंगकडे जाऊया. टार्गेट 38 धावांचा आहे. शेवटला आलेला खेळाडू मोहिते 7व्या क्रमांकावरती आला. त्याने 24 धावा केल्या. अन्यथा
अगदी लो स्कोर सामना पाहायला मिळाला असता, त्यामुळे आता फायटिंग टोटल उभारलं असंही म्हणायला हरकत नाही आहे कळंबोळी संघाने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना. इथे यानंतर ज्यांचं आगमन इथे झालेलं आहे नेरे 40+ क्रिकेट संघाचे एक सिनियर क्रिकेटर, माजी ग्रामपंचायत सदस्य आणि व्यसनमुक्ती संघटनेचे तालुका सल्लागार विनोद पाटील यांचं आगमन झालेलं आहे. विनोद यावं आपण व्यासपीठावर, तुमचं स्वागत आहे. दर्शन शेळके यांचा आपण इथे सन्मान करूया. भेल आपल्याकडे दर्शन या पाली युवा उद्योजक आहेत पाली गावातील आणि त्यांचा यथोचित सन्मान आमचे स्पर्धा ऑर्गनायझर शशिकांतदादा खुडले यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केलं जात आहे. O2 रोशन पाटील. नेक्स्ट मॅच आणखीन एक 40+चा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. एका परिसरातील दोन संघ एकमेकाच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला समीर शेठ पाटील नेरे 40+चे खतर कॅप्टन आणि एका बाजूला आमचे शेळके साहेब दर्शनभाई जयदाजी पाटील यांचा संघ तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. त्या अगोदर आपण जाऊया सामन्याकडे. 38 धावांचं मापक आव्हान आहे मैदानामध्ये आणि समोर गणेश पारवे त्याच्या बरोबरीने संजय माळी. A1 जोडी केवाय संघाची मैदानाच्या आतमध्ये आले. बॉलिंग ट्रॅकमध्ये पहिल्या षटकासाठी गोलंदाज झाला आहे साहिल मोहिते हा खेळाडू. कल्पेश मोहिते ज्याने पहिल्या इनिंगमध्ये चांगली बॅटिंग केली तर त्याचंही विशेष कौतुक व्हायला हवं, कारण जेव्हा टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झाली अक्षरशः गडबडले खेळाडू त्यानंतर मैदानामध्ये तो एकटा उभा राहिला आणि त्याने वैयक्तिक 24 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं आणि त्याच वेळेला 38 धावांचं टार्गेट सेट झाला. तर 38 धावांचा पाठलाग करताना केवाय संघ मैदानामध्ये उतरलाय. जो जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र होईल. त्यासाठी हा सामना अतिशय इम्पॉर्टंट. पहिल्याच बॉलवरती काउंटर अटॅकचा प्रयत्न गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली फिल्डिंग लाजबाब एफर्ट्स. मिड ऑफला फिल्डर होता त्याने मात्र बॉलला थांबवलं, स्टॉप केलंय. 1 रन या बॉलवरती मिळाली. स्वरा स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर सुजित शेठ म्हात्रे यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. सुजितदादा म्हात्रे एक सुप्रसिद्ध युवा उद्योजक, नेहमी मुरबी संघ देखील कुठल्या स्पर्धेमध्ये असला की त्यांची उपस्थिती प्रामुख्याने पाहिली, पण तो आज गावचा संघ या स्पर्धेमध्ये आहे त्यामुळे त्यांनाही विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. पहिली सिंगल आली पहिल्या बॉलवरती. स्ट्राईक रोटेट केली गणेश पारवे या खेळाडूने. पॉवर प्ले स्पेशालिस्ट असा हा खेळाडू, मूर्ती लहान परंतु कीर्तिमान अशी कामगिरी ही नेहमी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. आता इथे देखील एक चांगली पार्टनरशिप हवी आहे मॅचमध्ये. केवाय संघाला विजयासाठी हा सामना जिंकणार तो संघ मात्र बक्षीस पात्र होईल. त्यामुळे ट्रॉफी उचलायची असेल तर तुम्हाला मात्र हा सामना जिद्द आणि चिकाटी या जोरावरती खेळावा लागेल. या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी ही प्रत्येक खेळाडूला करावीच लागेल, तेव्हा तो संघ बक्षीस पात्र होईल. स्टेप आउट झाले, स्क्वेअर ऑफ द विकेट. क्रिकेटचं मादक सौंदर्य कम पॉइंटला फटका. बॉल चालला 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. केवाय संघाचा बॅकबोन म्हणून ज्याला संजय माळीला संबोधलं होतं. स्वभावाने अतिशय नम्र आणि अतिशय चांगला प्रेमळ आणि तितका चांगला स्फोटक खेळाडू म्हणून संजय माळी यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचे राईट हँड विश्वास पालकर सध्या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांनाही आपण पाहू शकाल. वन्स अगेन काउंटर अटॅकचा प्रयत्न. इथे लेंथ कमी केली, मागे टाकला बॉल, टॉस केला चेंडूला, गती चांगली होती, मतीचा वापर केला आणि इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. भरधाव वेगाने हा बॉल पाहिला. पहिली बॉल सिंगल, सेकंड बॉल 4 आणि यानंतर निर्धाव. डॉट बॉल जास्तीत जास्त टाकावे लागतील. कळंबोली टीमला हा सामना जिंकायचा असेल किंबहुना विकेट घ्यावे लागतील सुरुवातीला केवाय संघाचे. स्टेप आउट झाले, डाऊन द ग्राउंड खेळले, स्लॉट मध्ये आला बॉल आणि चाललाय ब्लॅक स्क्रीनच्या बाहेर. बॉलच ओव्हर द हेड, 6 धावा, षटकार. सुरुवात धमाकेदार पहिल्या ओव्हरमध्ये केवाय संघाला करायचे आहे आणि इथे हा षटकार संजय माळीच्या बॅटमधून पाहायला मिळाला. बॅकबोन ऑफ केवाय टीम म्हणून त्याला संबोधलं जातं. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची भूमिका नेहमी राहिली आणि नेहमी सातत्याने चांगलं योगदान राहिलं. आणि एका बाजूला आमचे कदर गणेश पारवे बाईक ज्यांच्या नावावरती राहिल्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये 4 असा एक आपण जर पाहिला कदर छोटेखानीचा हा खेळाडू, परंतु मैदानामध्ये नेहमी चमकदार कामगिरी त्याची राहिली. संजय माळी हा खेळाडू आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला पार्टनरशिप करायच्या पहिल्या विकेटसाठी आणि आतापर्यंत 11 धावा या स्कोअर कार्डमध्ये आहेत. विकेट हवा आहे कळंबोली संघाला या मॅचमध्ये. कमबॅक करण्यासाठी पुन्हा एकदा स्टेप आउट, कटरचा वापर केला, थोडा बॉल बाहेर काढला, टप्पा अतिशय योग्य होता आणि इथे आपण पाहिला कदर आणखी एक निर्धाव चेंडू. बघा या स्पर्धेमध्ये 2 रिव्ह्यू असतील. व्हाईट बॉलसाठी देखील रिव्ह्यू आहे, बिमर बॉलसाठी देखील रिव्ह्यू आहे. रनआउटसाठी तुम्ही रिव्ह्यू वापरू शकताय. ही मात्र सूचना आम्ही प्रत्येक संघांपर्यंत पोहोचवतोय, अतिशय महत्त्वाची सूचना. स्टेप आउट, याही वेळेला एक्स्ट्रा कव्हरला हा फटका, खेचून मारला बॉलला आणि इथे मात्र आमच्या अतिथी मंचाला अभिवादन करणारा हा दणदणीत खणखणीत चौकार.
या फटक्यावरती आल्या. यातून जिंकणारा संघ सुपर 6ला पोहोचला आणि त्यानंतर पुढचा एक सामना आहे तो देखील क्वालिफायर मॅच आहे. पाली विपक्ष नेरे 40+. म्हणजे 6 जेव्हा संघ येतील आणि जर का इथे कोणत्या प्रकारचा व्यत्यय निर्माण झाला तर मात्र आयोजक जो निर्णय घेतील त्या निर्णयाला प्रत्येक संघाने सामोरं जावं लागेल. इथे केवाले क्रिकेट संघ फलंदाजी करतो 80-85 आणि संघाचे पुरस्कर्ते आहेत पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष तथा आई गावदेवी इंटरप्राइजेसचे ओनर्स धनंजय दादा पाटील वागडी यांच्या वतीने तर संजय माले यांनी लागोपाठ 3 षटकारांची आतषबाजी केली तर धनंजय शेठ पाटील वागडी यांच्या वतीने 10,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. आणि स्पर्धेकरता सन्माननीय पालीगावचे युवा उद्योजक 40+ क्रिकेटर दर्शन शेठ शेलके यांच्या वतीने स्पर्धेला 2,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार. संजय माली यांच्यावरती असणारं प्रेम धनंजय पाटील तर आपण पाहिलं दानशूर आणि एक युवा नेतृत्व त्यांच्या वतीने पारितोषिक आलं. संजय माली या खेळाडूला तब्बल 10,000 आणि तर धनंजय पाटील आमचे युवा उद्योजक त्यांच्याचकडून मात्र ही बॅट स्पॉन्सर केली संजय मालीला आणि खूप प्रेम आहे त्यांच्यावरती. संजय माली देखील थोडे असले हा प्रेम आहे मित्रप्रेम. बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून मात्र या विभागातील तरुणांसाठी दिल्या जातात. धनंजय शेठ आपलं देखील मनापासून आभार. जाऊया मॅचकडे. 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये त्याला विकेट हवा. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवर त्याला गोलंदाज तुषार जळे विकेट हवा. पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. समोर पुन्हा एकदा मैदानामध्ये असेल गणेश पारवे हा खेळाडू. अनेक स्पर्धांमध्ये केवाय संघ सहभागी झाला. भरपूर लॉस यंदा त्यांना सहन करावा लागला. त्यामुळे आता ही जर ट्रॉफी जिंकली किंवा इथे मात्र बक्षीसपात्र झाले तर मात्र आनंद गगनात मावेनासा राहील. एका बाजूला कळंबोली संघ देखील कौतुक करावं लागेल. एक चांगला संघ आहे. या 2 टीममध्ये ही लढत पुन्हा एकदा पुढे आले होते. फ्रंट फुटला येऊन हलक्या हाताने त्या ठिकाणी एक साकबरा ड्राईव्ह केला. डीपमधला फिल्डर घाई झाली. अति घाई संकटात नाही असं म्हणतात आणि इथे सेकंडचा कॉल 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथे अजूनही विजयासाठी आपण जर पाहिलं तर मोठं अंतर नाही आहे. जवळजवळ आला हा सामना. 21 धावांची गरज आहे. कोणतंही काम महान बनवण्याचा मार्ग आहे की नाही आहे ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल. या मॅचमध्ये तुम्हाला महान व्हायचं, तुम्हाला चांगल्या मार्गावरती मार्गक्रमण करावं लागेल. या सामन्यामध्ये स्टेप आउट झाले. स्लॅश केला बॉलला. चांगलं टायमिंग. या फटक्यांसाठी गणेश पारवे ओळखला जातो कारण बॅकवर्ड क्षेत्राकडे त्याचे फटके नेहमी पाहिले आणि इथे गॅपमध्ये फटका थर्डमॅन आणि गलीच्या मधून बॉल निघाला. सीमा पार चौकार. 4 धावा. चांगलं टायमिंग. गणेश पारवेच्या बॅटमधून पाहिलं चौकार इथे पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती आतापर्यंत आहे बिनबाद 21 धावा. 21 लॉस ऑफ 0 विकेट्स. त्यामुळे अजूनही 17 धावांची गरज येणाऱ्या काही बॉलमध्ये. मैदानाच्या आतमध्ये आक्रमक झालेत गणेश. पुन्हा एकदा यावेळी आपण पाहिला फ्लिक केला बॉलला. दिशा दिली आहे. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला मागे चांगला खेळतो गणेश कारण त्याच्याकडे टेक्निक आहे, त्याच्याकडे स्किल आहे. त्या स्किलचा तो नेहमी वापर करतो आणि इथे बघा वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक पाया टाकलेला यॉर्कर त्याला फक्त दिशा दिली. लेग ग्लान्स करत असताना हा बॉल फाईन लेगला निघाला. दंदन करत सलगचा हा दुसरा चौकार. रुण पालकर, खुशी पालकर, गोल्याबाई, अनुष्का पालकर, भूमिका पालकर. धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती आतापर्यंत आहे तब्बल 25-13 धावांची गरज आहे. फक्त आणि फक्त 13 धावांची गरज आहे. 15 चेंडूमध्ये लेस दॅन रन बॉल इक्वेशन. मी मगाशी म्हटलं 21 धावा हवा होता. सलग 2 चौकारले त्यामध्ये 13 धावा बनवावं लागतील. येणाऱ्या काही बॉलमध्ये भागीदारी चांगली जमली. वैभव भोपी यांच्याशी आमची चर्चा झाली. जर का भागीदारी झाली तर हा सामना लवकर संपेल आणि ही भागीदारी आता तोडावी लागेल. विकेट हवे होते कळंबोली टीमला. स्टेप आउट झाले. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. त्या ठिकाणी सन्मान दिला बॉलला परंतु नशीब चांगले होते गणेश. जर का हा बॉल कॅरी झाला असा बॉलर्सकडे तर मात्र झेलबाद झाले असते कारण फॉलो थ्रूमध्ये झेल पकडणं तितकं सोपं नाही आहे. बॉल डिलिव्हर झाल्यानंतर बॉडी पूर्णपणे मोल्ड होते जेव्हा बॉल डिलिव्हर होतो. त्याच वेळेला त्याच ॲक्शनने बॉल पकडणं तितकं सोपं नाही आहे. त्यामुळे 1 रन या ठिकाणी मिळाली. सेन्सिबल क्रिकेट डोक्याचा वापर करत असताना गणेश पारवेला आपण पाहिलं आणि आपण नेहमी म्हणत असतो डोक्याचा वापर करून चालाल तरच ध्येय गाठाल. पायाने चालाल तर अंतर कापाल. आणि इथे मात्र सिंगल घेत असताना संजय माई हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. हर्षला पण पाहताय. खरं तर आमचे नामदेव शेठ जमदाडे साहेबांचे चिरंजीव या स्पर्धेचा आनंद घेत असताना यॉर्करचा प्रयत्न. वाईड यॉर्कर टाकला आहे आणि यावेळेला आपण पाहिला भरधाव वेगाने हा बॉल चालला. निर्धाव. कोणती रन नाही आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉल 2 धावा आल्या. सेकंड बॉल, तिसऱ्या बॉल ते सलग 2 चौकार. चौथा बॉल सिंगल. 5वा बॉल डॉट. 6व्या बॉल ती काय रहस्य असेल कारण अजूनही 12 बनवायच्या देणाऱ्या 13 चेंडूमध्ये मॅच बनेल जर विकेट मिळाले.
कळंबोली टीमला तर मॅच बनेल. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळले. लॉंग ऑनचा फिल्डर बॉल खाली आला. 1 रन या बॉलवरती मिळाली आणि सेकंड ओव्हरचा खेळ संपत असताना पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप आपण जर पाहिली बिनबाद धाव फलकामध्ये लागल्या 27. अजूनही येणाऱ्या 12 मध्ये 11 धावांचं समीकरण. 12 चेंडू 11 असं हे समीकरण या मॅचमध्ये आहे. थोडासा क्लायमेट आपण जर पाहिला आज अतिशय चांगला आहे आणि त्याच क्लायमेटमध्ये आपण पाहत आहे क्रिकेटची एक दैदीप्यमान अशी स्पर्धा. सरपंच उपसरपंच माजी सरपंच व माजी उपसरपंच ग्रामस्थ मंडळ चषक 2025चं हे दमदार पर्व नामदेव दमदाडे आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या वतीनं आपण पाहता A1 क्वालिटीचं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेनिमित्ताने. 12 बॉल 11. अनेक वेळा असे सामने एखादा संघ जिंकता जिंकता पराभूत होताना पाहिला आहे. त्यामुळे आता या मॅचमध्ये जर कळंबोली संघाला जिंकायचं असेल तर नेव्हर गिव्ह अप, हार मानायची नाही आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढावा लागेल. प्रभात अंबोरे हा खेळाडू आला. कळंबोलीमध्ये अनेक स्पर्धा पाहिल्या तर एंटर कॉलनी वाईज स्पर्धा पाहिल्या, प्रीमियर लीगच्या स्पर्धा पाहिल्या, समालोचन देखील आम्ही केलं. एकदा पावसाळी स्पर्धा केली होती. भरपूर पाणी त्या ठिकाणी साचलं होतं मैदानाच्या बाहेर. अक्षरशः गाड्या पाण्यामध्ये तरंगत होत्या, इतकं पाणी त्या रस्त्यामध्ये साचलं होतं. परंतु आज इथे 8085 अर्थात केव्हाली क्रिकेट संघ 80-85 नावाने खेळतो आणि त्यांच्या संघाचे पॅकेट्स आहेत. धनंजय दादा पाटील वागडी. संघ जिंकला तर 5,000 रुपयाचं बक्षीस असेल. 11 बॉल 5. पहिला दुष्काळ आणि त्यात 13वा महिना. 4+1 पंजाब या बॉलवरती नशिबाचा बॅटिंग करताना केवळ टीमला आनंदाची डोही आनंदे तरंगे. आता आनंदाचं वातावरण केवळ संघाच्या खेळाडू कक्षांमध्ये. फक्त 6 धावांची गरज आहे आणि आता करता आपण पहिला 12 बॉलमध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावांचं समीकरण मैदानामध्ये आहे. कारण 11 बनवायच्या होत्या. 12 बॉलमध्ये पंजा त्या ठिकाणी मिळाला. 5 धावा पाहायला मिळाल्या. नशिबाचा तो पंजा होता. यावेळेला देखील आपण पाहिला शॉर्ट आर्म पूल करताना मिस टायमिंग फटका आहे आणि इथे सिंगल घेतली संजय माळीने. स्ट्राईक रोटेट पूर्णपणे आपण पाहिला. सामन्यावरती मजबूत पकड या ठिकाणी मावले. सुरुवातच खराब झाली होती कळंबोली संघाची, पण तू कल्पेश मोहितने डावाला सावरलं. 7व्या क्रमांकाचा खेळाडू त्याने इम्पॅक्ट टाकलं म्हणून धावा 38 उभ्या राहिल्या. 37 उभ्या राहिल्या. 38 टार्गेट चेस करण्यासाठी मैदानामध्ये जेव्हा उतरला केव्हा संघ तेव्हा ही पार्टनरशिप मात्र आता डोकेदुखी राहिली कळंबोली संघासाठी. फक्त आणि फक्त विजयासाठी 5 धावांची गरज. 11 चेंडूमध्ये 11 बॉल 5. सामना एकतर्फा झाला. गणेश पारवे सामना फिनिश करायला काय पाहावं लागेल. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. कांचन पालकर यांनी आधीच अंदाज लावला होता कदाचित पॉईंटकडे फटका राहील आणि तोच प्रयत्न होता. गणेश पारवे यांचा तो चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. त्यामुळे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. जरी डॉट बॉल आला जरी विकेट आला तरी या क्षणाला दबाव कळंबोली संघावरती राहील. याचं कारण आहे धावा कमी आहेत. याचं कारण पहिल्या विकेटसाठी झालेली पार्टनरशिप ही फार निर्णायक राहिली. आतापर्यंत बॉल सोडला. यावेळेला डाऊन द लेग वाईट बॉलचा इशारा. एक्सामध्ये भर पडेल. फक्त आणि फक्त विजयासाठी 4 धावांची गरज आहे. विजयासाठी आपण 4 धावांचं समीकरण बाकी आहे. यस वाईट बॉल नाही आहे कारण हा बॉल त्या ठिकाणी टी शर्टला स्पर्श करून गेला आणि अगदी योग्य निर्णय त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फेअर डिलिव्हरी पंचांनी घोषित केलं आहे. बॉल अंगाला लागून चालला आहे असं सांगितलं आहे. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेड खेळले आणि सॉफ्ट डिसमिसल झाले. हलक्या हाताने खेळले आणि हलकीशी कडा घेत बॉल त्या ठिकाणी गेला. शॉट कव्हरला फील्ड झाला आणि पहिला विकेट मिळाला फिल्डिंग करताना कळंबोली टीमला. खेळाडू बाद झालाय गणेश पारवे. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. तर स्पर्धेकरता सन्माननीय आकाश सांगाशेठ उसाटकर धुंद्रे यांच्या वतीने 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि 8085 80-85-11 केवाले क्रिकेट संघ सामना जिंकला तर संघाचे पुरस्कर्ते गावदेवी एंटरप्राइजेस वागडी धनंजय शेठ पाटील यांच्या वतीने 5,000 रुपयाचं बक्षीस केवाले क्रिकेट संघासाठी असणार आहे. फक्त आणि फक्त 4 धावांची गरज असताना मैदानाकडे चालला उमेश माळी हा खेळाडू. उमेशकडे कधी ग्रामीण आणि व्यावसायिक क्रिकेटचं बोलय ज्याच्या अवतीभोवती राहिला असा हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. आज केवलकरांनी खरं तर मैदान गाजवलं पण तो मैदानावरती एंट्री झाली आहे. विजयदादा पवार 40+ शहेनशाह. 9 बॉलमध्ये 36 धावांची इनिंग साकारणारे एक अतिशय
आक्रमक वन साइड हिरो त्यांचं या ठिकाणी आगमन. वेलकम, आपलंही स्वागत या स्पर्धेच्या वतीने. विजयदादा पवार पॉवरफुल 5 धावा हव्यात का तर मागचा वाईट कॅन्सल त्यामुळे 5 धावांची गरज येणाऱ्या काही बॉलमध्ये बॅटिंग करत असताना टीम केवायला व्हाईट बॉल मागचा तर ॲड झाला होता स्कोरिंगमध्ये, त्यामुळे तो बॉल फेअर डिलिव्हरी पंचांनी सांगितल्यामुळे अजूनही 5 बनवायचा. सामना संपलेला नाही आहे. या मॅचमध्ये कळंबोली संघाला कमबॅक करावा लागेल. समोर आलेला उमेश माळी हा खेळाडू, त्यालाही तुम्हाला रोखावं लागेल. रॅटम ओव्हर द स्टंप. प्रभात अमोरेचा बॉल हा फेवरेट स्ट्रोक आहे उमेश माळीचा आणि या स्पर्धेमध्ये दाखल झाला केवाय संघ सुपर 6 मध्ये. अभिनंदन टीम. चला मैदानाच्या बाहेर सराव लगेच संपर्क साधायचा. बघा आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये कालभैरव कळंबोली क्रिकेट संघावर मात करून 80-85 11 केबाले क्रिकेट संघ